आहे। भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। यामध्ये विनोद तावडे सोबतच रामदास आठवले यांना सुद्धा राज्यसभेची संधी देण्यात आली आहे। तर माया इवनाते यांनाही राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे। भाजपाकडून राज्यसभेसाठी नावं जाहीर करण्यात आली आहेत। मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा, कारण माझा जोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी धागा। म्हणजे मी बाबासाहेबांच्या विचाराचा मी आहे। कुठेही गेलो तरी निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे आणि माझा पक्ष एनडीए सोबत आहे। माझा पक्ष बीजेपी सोबत आहे, पण मग एनडीए म्हणून ते त्या ठिकाणी आहे आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सतीश कुलकर्णीजी जोडलेले आहेत। सतीशजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। भाजपानं राज्यसभेसाठी नावं जाहीर केलेली आहेत आणि यामध्ये राजकीय समीकरण आणि जातीय समीकरण साधलेलं आहे अशी सुद्धा चर्चा आहे। आपलं विश्लेषण यावर। सतीशजी, आवाज येतोय? हा, येतोय आता। सुशील कुलकर्णी आहे। हा सुशीलजी, भाजपानं राज्यसभेसाठी नावं जाहीर केलेली आहेत आणि यामध्ये जातीय समीकरण साधलेलं आहे अशी चर्चा आहे। आपलं यावर विश्लेषण? नाही, आपण असं जातीय समीकरण साधलेलं आहे असा शब्द वापरताना आपण वेगवेगळ्या जातीला समाविष्ट केलंय हे सांगण्यासाठी करतो का? कारण कोणताही राजकीय पक्ष म्हणजे जेव्हा निवडणूक लढत असतो, राजकारण करत असतो, तेव्हा तो प्रत्यक्षातल्या बऱ्याच गोष्टी बघत असतो आदर्शाच्या संकल्पना करण्यापेक्षा। आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकसभा सोडतानाचं जे भाषण आहे त्यामध्ये याच गोष्टी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेल्या आहेत की आपण त्यात प्रॅक्टिकल विचार करत असतो आणि हे समीकरण भाजपने साधलेलं आहे। एकीकडे धनगर आरक्षणाचा किंवा धनगर समाजाचे जाणकर वेगळी भूमिका घेऊन लढत असताना जानकरांच्याच समाजाचा एक व्यक्ती वडकुतेंना तिथे खासदारकीची संधी म्हणून भाजपनं दिलेली आहे। रामदास आठवलेंच्या रूपानं अनुसूचित जातीला प्राधान्य दिलेलं आहे। अनुसूचित जमातीला प्राधान्य आहे नागपूरच्या उमेदवाराच्या रूपानं। तर मराठा समाजाचा विनोद तावडे जे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते त्यांना संधी देऊन या चारही वर्गाला भाजपने एकत्रित केल्याची ही संधी भाजपने साधलेली आहेच आहे। ऍब्सोल्युटली की सगळ्या वर्गाला ते प्रतिनिधित्व मिळत आहे। ज्यांना देता येणं शक्य आहे त्यांना देण्याची संधी भाजपनं साधलेली आहे या निवडणुकीमुळे। त्यामुळे जातीय समीकरण साधलंय या शब्दाला आक्षेपाने बघण्यापेक्षा मी त्या वाक्याकडे भाजपने केलेली आखणी या अर्थाने बघतो। जी, सुशीलजी, नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, यामागे भाजपाचा नेमका उद्देश काय असेल? काय नेमकं भाजपला सुचवायचं आहे? कारण बरीच जुनी नावं सुद्धा चर्चेमध्ये होती। काय आहे, आपण वतनदारी पद्धत झालेली आहे राजकारणामध्ये। म्हणजे अमुक एक जागा अमुक एकाची, त्याशिवाय दुसरा कोणी तिथे येणार नाही। आणि ही वतनदारी पद्धतच नव्या चेहऱ्यांना समोर येऊ देत नव्हती। म्हणजे भागवत कराडांना डावललंय हा या 6 वर्षानंतर शब्द वापरताना भागवत कराडांना घेतलं कसं तो नवा चेहरा त्यावेळी होता। बरोबर। म्हणजे भागवत कराडांच्या जागी नवा चेहरा। विनोद तावडे दीर्घकाळ बाजूला ठेवलेले होते संसदीय राजकारणातून, पक्षीय राजकारणात असतील, संसदीय राजकारणामधून। त्यांना परत ती एक नव्याने संधी 2019 पासून तावडेंची स्थिती होती, त्यांना परत ते प्रवाहामध्ये आणलेलं आहे। त्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते हा एक संदेश जो भाजप देण्याचा प्रयत्न करतं नेहमी, त्यातल्या त्यात सामान्यातला एखादा पटकन घेऊन वडकुतेच्या सारखा किंवा नागपूरच्या त्या महिला उमेदवारांच्या सारखा, म्हणजे आपल्याला पटकन नाव सुद्धा आठवावं लागतं इतके ते अननोन असतात। बरोबर। त्यामुळे ही सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि वतनदारी बंद करण्याचा हा प्रकार आहे असं म्हणायला पाहिजे। बरं, पंकजा मुंडे यांचं काही दिवसांपूर्वी विधान समोर आलं होतं। त्यांच्या बहिणीसाठी त्यांनी लॉबिंग सुरू केली होती, मात्र ते नाव समोर आलेलं नाहीये। त्यामुळं याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण बीडमध्ये मुंडे घराण्याचं एक वर्चस्व आहे, त्या परिसरामध्ये सुद्धा वर्चस्व आहे। मी पुन्हा तोच शब्द वापरतोय, वतनदारी बंद करण्याची प्रक्रिया भाजपने केलेली आहे। अमुक एका घराण्याचं वर्चस्व अमुक एका जिल्ह्यामध्ये आहे म्हणून त्यातल्याच माणसांना संधी मिळाली पाहिजे। जसं मीडियाने बातम्या चालवल्या की निंबाळकरांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना मिळणार। भाजपची उमेदवारी, भाजपच्या गोष्टी या
मीडियाच्या बातम्यांवर चालत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. हम्म. म्हणजे मीडियाच्या प्रतिनिधीला वाटलं की अमुक एकाला संधी मिळणार आहे म्हणून ती भाजपात मिळाली पाहिजे आणि मिळाली नाही म्हणजे डावललं, एक मोठ्या वर्गाला नाराज केलं, असं त्याचा अर्थ आपण घेत असतो. मुंडेंच्या राजकारणाची बीडमध्ये नक्कीच चलती आहे. बीडमधलं एक मोठं नाव आहे. पंकजा मुंडे आज मंत्री आहेत, धनंजय मुंडे आज आमदार आहेत. त्यामुळं त्या नावाला सातत्यानं 3-4 ठिकाणी संधी मिळाली पाहिजे असं थोडंच आहे. बरोबर. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, मीडिया पंकजा मुंडेंच्या तोंडी का घालतोय हे सगळे शब्द? पंकजा मुंडेंचं विधान असं आलं होतं का की माझ्या बहिणीला खासदारकी मिळाली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करते, किंवा माझ्या बहिणीनी प्रीतम मुंडेंनी खासदारकी मागितली आहे असं विधान आलं होतं का? नाही. पंकजा मुंडेंनी स्वतःच्या उमेदवारीची सुद्धा कधी अशी मागणी केलेली नव्हती. त्यामुळं आपण त्या लोकांच्या तोंडी घालून मीडियातून काही वाक्य आणली जातात की या असं म्हणाल्या होत्या, असं कधीही मागणी केलेली नव्हती. आणि हे न मिळणं म्हणजे पुन्हा तोच शब्द, वतनदारी रद्द करण्यासाठी आणि नव्या माणसाला संधी देण्यासाठीची ही प्रक्रिया आहे. ठीक आहे. सुशीलजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमीवर तुमच्याकडून विश्लेषण हवंय.